हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हसत आहेत. कारण आपलं ब्रीद वाक्यच आहे की आयुष्य हे खूप सुंदर आहे, तर रडत रडत नाही, तर हसत हसत जगा. टेन्शन हे सगळ्यांनाच असतं, पण टेन्शनला कवटाळून कधी राहायचं नाही, हॅपी राहायचं. की जेणेकरून टेन्शन आणि दुःख त्यांनासुद्धा विचार पडेल की हिच्या आयुष्यात जाऊ किंवा नको जाऊ. तर तुम्ही म्हणाल की ही लागली भाषण द्यायला, तर भाषण नाही, तर व्हिडिओ खूप छोटासाच होणार आहे. तर आपणच काहीतरी बघणार आहोत. तर काय आहे ते आपण बघूया किचनमध्ये जाऊनच. ठीक आहे, चला तर मग भेटूया आपण किचनमध्ये. चला तर मग आपण आलो आहे किचनमध्ये, आणि किचनमध्ये आलं ते आपण रेसिपी बनवतो, आणि खूप दिवसानंतर आपण रेसिपी बनवणार आहोत. तर आज आहे संडे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 30 तारीख आहे. तर संडे हा फंडे असतो. तर बघूया आपण की मी काय बनवणार आहे. ठीक आहे, हे बघा, आपण बनवणार आहे प्रॉन्स म्हणजे कोळंबी. त्याच्यासाठी आपण घेतले वाटण हे सगळे घरी बनवतात. तर हे कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरचं वाटण आहे, जे की आपण भाजून वगैरे घेतलेलं आहे. इकडे एक कांदा आहे, 5-6 पाकळ्या लसूण आहे, इथे एक बटाटा आहे, कोथिंबीर आहे आणि टोमॅटो आहे. तर कोळंबीमध्ये मी बटाटा टाकणार आहे, आणि तुम्ही ह्याच्यामध्ये ना वांगं आणि शेवग्याची शेंग पण टाकू शकता. पण इथे कसं आहे की आमच्या पारसला कोळंबी खूप आवडते, आणि मी तो काही भाज्या खाणार नाही, त्याच्यामुळे मी फक्त बटाटा टाकणार आहे. आणि टोमॅटो आणि बटाटा मीच खाणार, तो खात नाही. तर ठीक आहे, तर बघूया आपण पुढे कसं कसं बनतं आहे. ठीक आहे, इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता हे बघा. आणि आजूबाजूचं सगळं इग्नोर करा, कारण इथे अगोदर जेवण बनलेलं आहे, व्हेज डाळ भात, टोमॅटोची चटणी आणि बुर्जी. आणि आता ते का बनलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की का बनतं ते. तर त्याच्यामुळे जेवण आधी बनलेलं आहे. तसं माझं किचन साफ आहे, तुम्ही बघू शकता, पण कारण मी त्याशिवाय जेवण बनवत नाही, तरीसुद्धा सांगते की इकडे तिकडे थोडंफार पडलं असेल तर इग्नोर करा, कारण मला सतत जेवण बनवावंच लागतं, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर ठीक आहे, चला, तेल तापलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण टाकणार आहोत लसूण. लसूण चांगलं फ्राय होऊन द्यायचं. हे बघा, लसूण आपला लाल होत चाललेला आहे. तर ह्याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे. कांदा पण आपल्याला लाल होऊन द्यायचा आहे चांगला. आणि कांदा लाल होत लवकर शिजायला पाहिजे म्हणून आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. तसं तुम्ही बरोबरच टाकलेलं आहे. आणि नंतर मग थोडंसं टाकून बघा तुम्ही, जेव्हा तुमची पूर्ण ग्रेव्ही बनेल तेव्हा जर तुम्हाला वाटलं की कमी आहे तर तुम्ही परत टाकू शकता. मी आता टाकलं आहे थोडं, कारण की लवकर आपला कांदा फ्राय झाला पाहिजे म्हणून. आणि ते बघू शकता की कांदा थोडासा फ्राय होत आलेला आहे. तर आपण त्याच्यासोबत बटाटा पण टाकणार आहोत, कारण कोळंबी लगेच शिजेल, बटाटा शिजायला वेळ लागेल. आणि बटाटा मी धुवून घेतलेला आहे ना, तर म्हणणार आकाश टाकला शिजायला, तर बटाटा मी धुवून घेतलेला आहे अगोदरच. पण प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ बनवून जातो. बटाटा पण कांद्यासोबत चांगलं फ्राय होतो, त्याच्यामुळे मी कांद्यासोबतच टाकत असते बटाटा. तर हे बघा, कांदा असा गुलाबी रंगापर्यंत झालेला आहे. तर मी एवढाच परतणार आहे, मी जास्त परतत नाही कांदा एकदम पण, आणि एकदम पण कच्चा ठेवत नाही, तर मग ते कडवट लागतं त्याच्यामुळे. तर मी टाकत आहे ह्याच्यामध्ये मसाला. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका बाबा, कारण की मी काही एवढं तिखट खात नाही, म्हणून एकच फळी टाकले, एकच चमचा टाकलेला, सॉरी चमचा. त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आपल्याला. हळद टाकलं तर आपण टाकणार आहोत धना पावडर, कारण की आपण त्याच्यामध्ये वाटणामध्ये धने नाही टाकलेले आहेत, माझ्याकडे नव्हतं. माझ्याकडे धना पावडर असते म्हणून मी त्याच्यामध्ये टाकत नाही. आणि मी मसाले टाकलेला आहे तो मालवणी मसाला टाकलेला आहे, कारण आपण आहोत कोकणातले, त्याच्यामुळे आपण मालवणी मसाला खातो. आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला वाटण. जरा समजून घ्या की कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे, मला एकटीलाच पकडायचं आहे, त्याच्यामुळे जरा समजून घ्या. पारस बाहेर खेळायला गेलेला आहे. आता हा
आपण 2 मिनिटापर्यंत मसाला चांगला परतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कोळंबी टाकणार आहे आणि कोळंबी मी धुवून ह्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. आणि तुम्ही म्हणणार आता टोमॅटो का नाही टाकला, तर टोमॅटो आणि कोथिंबीर आपल्याला नंतर टाकायचे जेव्हा बटाटा थोडासा शिजेल अर्धावट तेव्हा टाकायचं आहे. कारण टोमॅटो किंवा आंबट पदार्थ सोबत जर आपण बटाटा टाकला ना तर बटाटा लवकर शिजत नाही. किंवा कडधान्यासोबतही तुम्ही टोमॅटो वगैरे टाकलं ना तर कडधान्यसुद्धा लवकर शिजत नाही. त्याच्यामुळे ते जेव्हा अर्धावट शिजायला येईल ना तेव्हा टाकायचं. आता बटाटा अर्धावट शिजला ना की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे, त्यानंतर नाही टाकायचं. आणि कोथिंबीर तर आपण शेवटला टाकणार आहोत. तर ह्याला 2 मिनिटं आपण वाफ येऊन देऊया, मग त्यात पाणी टाकूया आणि खोलून बघूया. तुम्ही बघू शकता किती छान वाफ आलेली आहे. बघितली ना तुम्ही की डायरेक्टली माझ्या कॅमेऱ्यावरती झाले ती वाफ. तर ज्या डब्यामध्ये मी वाटण ठेवलं होतं त्यातूनच पाणी टाकणार आहे धुवून, कारण की त्याला वाटण लागलेलं आहे त्याच्यामुळे. तर आता हे चांगलं शिजेल, नंतर मी तुम्हाला दाखवीन. ह्याच्यामध्ये आता आपल्याला फक्त टाकायचं आहे कोकम, टोमॅटो आणि कोथिंबीर लास्टला. ठीक आहे, हे नंतर मग मी तुम्हाला दाखवते. आणि ह्याच्यात गरम पाणी नाही तर थंड पाणी टाकलेलं आहे की मच्छी ही लगेच शिजत असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गरम पाणी नाही टाकलं तरी चालतं. पण तुम्ही चिकन किंवा इतर भाज्या बनवाल तेव्हा त्याच्यामध्ये गरम पाणी टाकत जा, कारण की आता ह्याच्यामध्ये बटाटा आहे तर बटाटा लगेच शिजणार नाही, पण कोळंबी लगेच शिजेल. त्याच्यामुळे आता गरम पाणी नाही आहे तर थंड पाणी आहे. तर चला, कोळंबी आपली शिजत आहे. तुम्ही बघितली तर म्हटलं 2 मिनटं तुमच्याशी बोलावं. तर तुम्हाला तर माहिती आहे की हल्ली जगात काय काय चालू आहे. मुलींवरचे अत्याचार तर आहेतच चालू. आता मी मागेच व्हिडिओ टाकला होता आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद की तो व्हिडिओ आपला खूप चांगला म्हणजे चांगल्या लोकांनी बघितलेला आहे. त्याला चांगले व्ह्यूज आहेत. तसे तर मला व्ह्यूज खूप छान असतात, पण त्या व्हिडिओला खूप छान व्ह्यूज आलेले आहेत. जे की मी ते बलात्कार झाला एका छोट्या मुलीवरती आणि तिला मारण्यात आलं त्याच्याबद्दल टाकला होता. तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आत्ताच एक बातमी येते कालपासनं की नांदेडमध्ये एका प्रेम प्रकरणातनं एका मुलाला मारण्यात आलं. तर असं करू नका. जातीमुळे असं एखाद्या मुलाला मारणं हे चुकीचं आहे. आणि आपण कुठल्या जगात राहतो आहे, कुठली जात मानता? जात फक्त एकच माना. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे भारतामध्ये एकच जात आहे ज्या जातीला आपण विरोध करतो. आता मी कुठल्या जातीबद्दल बोलणार नाही, कुठल्या जातीचं नाव घेणार नाही, पण ठीक आहे ना की तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा सॉरी जर कुठल्या मुलावर किंवा मुलीवरती प्रेम करत असेल तर त्यांना तुम्ही बघा की तो मुलगा कसा आहे, ती मुलगी कशी आहे, की तो आपल्या मुलीला सांभाळेल की नाही. जर तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्या मुलीला सांभाळू शकत नाही किंवा फालतू पोरगा आहे, तर तुम्ही तुमच्या मुलीला समजवा. पण एखाद्या मुलाला मारणं हे कितपत योग्य आहे? आज त्या आईने इतकं लहानाचं मोठं केलं त्या मुलाला आणि आज तुम्ही त्याला मारून टाकलं. त्या आईचं जीव काय बोलत असेल? आणि आता तुम्हाला तरी काय भेटलं? काय भेटलं? आज तुमची मुलगी तुमच्यापासून दूर झाली, तुम्ही जेलमध्ये आहात. उद्या तुमच्यावरती जी शिक्षा होईल ती होईल, काहीही होईल, माहीत नाही आता. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आपल्या भारतामध्ये लगेच ॲक्शन घेतली जात नाही. कितीही पुरावे भेटू दे किंवा समोरचा व्यक्तीसुद्धा बोलू दे ज्याने गुन्हा केलेला आहे की मी गुन्हा केलेला आहे, तरीसुद्धा त्याच्यावरती लगेच कारवाई होत नाही. आपल्या इथे खटले चालू राहतात. त्यामुळेच आपला भारत, आपला महाराष्ट्र हा मागे आहे. तर जाऊ दे आता, ते बोलूनही काय उपयोग नाही. आपलं शासन त्यासाठी खूप कमजोर आहे. तर आज त्या मुलींनी शेवटी काय निर्णय घेतला की त्या मुलाच्याच घरी राहायचं. तुमची मुलगी दूर झाली, त्या आईपासनं तिचा मुलगा दूर झाला, तुम्हाला जी शिक्षा होईल ती होईल. तुम्हीसुद्धा तुमच्या घरापासून दूर झालातच ना. काय भेटलं करून तुम्हाला? समाधान की आपण त्या मुलाला मारलं आणि आपल्या मुलीपासून लांब केलं? तर असं नाही होत, असं नाही होत. आज त्या आईने काय करावं? त्या आईचा विचार करायचा होता. एवढंच होतं तर मग तुम्ही तुमच्या मुलीला का नाही मारलं? ते तुमचं धाडस नाही होणार कधी. आपल्या जीवाला मारणं हे कोणाचंच धाडस होणार नाही का?
कारण ते आपलं जीव आहे, आपलं रक्त आहे. पण कशासाठी मारहाणी करायच्या, कशासाठी करायच्या, काय गरज आहे? तुम्ही समजावा, तुम्ही बघा आणि आणि मग तुम्ही डिसिजन घ्या ना की काय आहे काय नाही. जर तुम्हाला वाटत आहे की तो आपल्या मुलीला नाही सुखात ठेवू शकत, तर तुम्ही आपल्या मुलीला समजावू शकता. असं दुसऱ्याच्या लेकराला मारणं ही कितपत योग्य गोष्ट आहे. शेवटी आज तुम्ही लोकांनी त्या मुलाला मारून टाकलं, पण आज तुम्ही हारलात आणि ती व्यक्ती मरूनसुद्धा आज ती जिंकलेली आहे. कारण त्या मुलीचा निर्णय खूप महत्त्वाचा ठरला की तिने सांगितलं सरळ सरळ की मी त्याचीच होऊन जगणार आहे. मग ह्यालाच प्रेम म्हणतात. एक म्हणतात. आणि माहीत नाही की आपल्या महाराष्ट्रात ही सुधारणा कधी होणार आहे. बलात्कार आणि जातीवादी हे कधी थांबणार आहे माहीत नाही. जेव्हा हे थांबेल तेव्हा आपला भारत हा नंबर 1ला असेल, हे नक्कीच आहे. आणि पुन्हा एकदा सांगते की असे अत्याचार करू नका जे चालले आहेत ते. ठीक आहे, चला मग आपला कोळंबी बघूया आपण आपली की काय आहे ते. कारण किती सांगितलं तरी लोक काही सुधारणार नाही आहेत, कारण त्यांची मनस्थिती ही विद्रूप आहे, ते आपण बदलू शकत नाही. आणि सगळ्यांचेच विचार सारखे नसतात आणि रागावरती कंट्रोल करायला शिका कधीही, कारण राग हा घातच करत असतो. त्याच्यामुळे रागावर कंट्रोल करा. तर चला आपण बघूया आपली कोळंबीचं काय हाल झालेले आहेत, नाहीतर सगळी वाट लागेल. तर आपण झाकण काढूया आता. तुम्ही बघू शकता किती छानसा कलर आलेला आहे आपल्या कोळंबीला, आपल्या ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि हे बघा बटाटा थोडासा शिजला आहे, तर ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत, जेणेकरून की टोमॅटोसुद्धा शिजेल. आता तुम्ही बघितलं. आणि मी टोमॅटोचे अशाच फोडे करत असते, मधून 4 खाप करते, कारण मला आवडतं टोमॅटो खायला. मच्छीतला म्हणा भाजीतला म्हणा मला खूप टोमॅटो आवडतो. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये कोकमसुद्धा टाकायचं आहे. 1 मिनटं. तर ह्याच्यामध्ये आपण 1-2 कोकम टाकणार आहोत. बाबा आम्हाला मच्छीमध्ये कोकम लागतं, कारण आम्ही आहोत कोकणी लोक, त्याच्यामुळे आम्ही कोकम टाकतो. तुम्हाला जर नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता. आणि हो की मच्छी बनवताना कधी पण हिंग पण टाकत जा. माझ्याकडे नव्हतं हिंग म्हणून मी टाकलं नाही, तुम्हाला सांगायला विसरले मी. तर आणि बाकी आपलं सगळं व्यवस्थित आहे. मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही, कारण मी व्यवस्थित मीठ टाकलेलं आहे. आणि आपण कोळंबीलासुद्धा आधी मीठ लावलेलं आहे. आणि माझ्या आईचं म्हणणं होतं की वासावरूनच कळलं पाहिजे की मीठ वगैरे व्यवस्थित आहे की नाही. तर माझ्या आई तर वासावरूनच ओळखायची की मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे की नाही. तीच सवय मला आहे, मला टेस्ट वगैरे करायची गरज लागत नाही, मी अशीच ओळखून जाते की त्याच्यामध्ये काय कमी आहे. तर पुन्हा आपण ह्याला 10-15 मिनटं झाकून ठेवणार आहे. 10-15 मिनटं पण नाही, एक 7-8 मिनटं झाकून ठेवणार आहोत. कोळंबी पण शिजली आहे, बटाटा पण शिजला आहे, फक्त टोमॅटो चांगला नरम व्हायला पाहिजे म्हणून आपण ते ठेवलेलं आहे तिथे. नंतर मग कोथिंबीर टाकणार आणि गॅस हा लो फ्लेमवरती आहे. ठीक आहे, तर चला तर मग आपण खोलून बघूया आपली कोळंबी. तुम्ही बघू शकता चांगली वाफ आली, चांगला कड आलेला आहे. आणि मी सारखं भाजी असू दे काही असू दे, व्हेज नॉनव्हेज, मी सारखं उघडून बघत नसते. मला माहिती आहे की किती टायमापर्यंत शिजू शकतो, तर त्याच्यामुळे मी सारखं उघडून बघत नाही. तर आपलं झालेलं आहे, बटाटा पण शिजला आहे, कोळंबी पण शिजली आहे, टोमॅटोसुद्धा बघा कसा मस्तपैकी मऊ सुळसुळीत झालेला आहे. याच्यामध्ये आपण टाकायची आहे कोथिंबीर, जी की मी मगाशी धुवून वगैरे टाकून ठेवली होती. तर इकडे आपली कोळंबी रेडी आहे. आता मी गॅस बंद करत आहे, तुम्हाला दाखवते 1 मिनटं. तर तुम्ही बघू शकता आपली कोळंबी रेडी आहे. तर तुम्ही पण बनवा, खा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. आणि ह्या पद्धतीने बनवा, नक्कीच टेस्टी होते. काही त्याच्यात जास्त नाही, तुम्ही बघितलं सिम्पल बनवले आहे पण खूप टेस्टी होणार आहे. तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कशी वाटली माझी कोळंबीची ग्रेव्ही. तुम्ही बघू शकता की किती छान कलर आलेला आहे. आणि कधी पण मसाला ना तेलावर टाकायचा की त्याचा कलर लगेच येतो. चला तर मग तुम्ही बघितलं माझं कोळंबीचं कालवण, तुम्हीसुद्धा बनवा आणि नक्की मला कमेंट करून सांगा. आणि रविवार आहे आज, ते एन्जॉय करा, आम्ही पण करतो. आणि
आता वाजली आहे 1:30, तर जेवून घ्या तुम्ही पण, आम्ही पण जेवतो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि मी जे काही मगाशी बोलली ते काही कुणाच्या जातीवरनं किंवा कोणाला लागून बोललेली नाही आहे. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर माफी असावी, पण असं अत्याचार कोणावरती करू नका. कोणाचे लेकरू आपल्या आईपासून लांब करू नका. व्यवस्थित शांत डोक्याने निर्णय घ्या, बस एवढंच बोलायचं आहे, बाकी काही नाही. तर चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि आपलं ब्रीदवाक्य की आयुष्य हे खूप सुंदर आहे, तर हसत हसत जगा, रडत रडत नाही. तर चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्यासमोर येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय.